हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. फायनली पाऊस चालू झालेला आहे आणि पुण्यामध्ये तर धुवाधार पाऊस चालू झालेला आहे. आज तर रेड अलर्ट आहे आणि असाच सगळीकडे पाऊस बरसो हीच देवाजवळ प्रार्थना, कारण इतक्या दिवस आपण पावसाची वाट बघितलेली आहे. आणि मला माहिती आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलले पण होते बघा, जी जून महिन्याची जी कसर आहे ना, पाऊस नक्की भरून काढणार. आणि आता जुलै महिना सुरू होताच इतका पाऊस सुरू झालेला आहे की काही विचारायला नको. तर असो, आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा, कारण पाणी टंचाई खूप होती. आणि आमच्या इथे तर बघा, जो पहिला पाऊस होता ना त्याच्यामध्ये तर असं छान इंद्रधनुष्य वगैरे आला होता आणि मुलं पण खुश झाली होती आणि आम्ही सुद्धा खुश झालो होतो, कारण हा इंद्रधनुष्य जो आहे ना तो इतका सहजासहजी बघायला मिळत नाही. आणि थोडंसं ऊन आणि थोडासा पाऊस जेव्हा असतो ना तर त्यावेळेला असं इंद्रधनुष्य पडतो. तर लहान काय आणि मोठे काय सगळ्यांनाच इंद्रधनुष्य बघायला खूप आवडतो आणि मला तर इंद्रधनुष्य खूप आवडतो. त्याच्यामुळे कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय माझ्या मनाला काही समाधान मिळालं नाही. मस्तपैकी फोटो व्हिडिओ सगळं काढले इंद्रधनुष्याचे. दिसून सगळं घरात ये. पण बाहेर जायचं नाहीये. अरे नाही, भिजायचं नाही आता. भिजायचं नाही, सर्दी होईल. सानवीला आहे ना अगदी लहान असल्यापासून, म्हणजे 1 वर्षाची जशी झाली ना तशी मी तिला गाडीवर वगैरे फिरवायची. तर त्याच्यामुळे ना तिच्याकडे 1 वर्षाचा असल्यापासून एकदम छोटा रेनकोट असायचा. पण अगस्तीला मी कधीही पावसात वगैरे किंवा गाडीवर असं जास्त फिरवायची नाही, तर त्याच्यामुळे त्याच्याकडे अजूनपर्यंत तर कधी रेनकोट मी घेतलाच नव्हता. तर आता म्हटलं की चला स्कूल चालू होणार आहे आणि रेनकोट तर पाहिजे. भले मी त्याला व्हॅन लावेल किंवा गाडीवर थोडे दिवस सोडवणार होते, पण तरी पण म्हटलं की रेनकोट हा मुलांना लागणारच आहे. तर बघा, एवढीशी रेनकोट इतके महाग असतात ना, म्हणजे मोठ्या लोकांच्या जी प्राइस असते ना तशी ही रेनकोटची प्राइस असते. कारण घेताना मी जरा नाही का बऱ्यापैकी क्वालिटी घेतला. आणि सानवी आणि आम्ही दोघी जणी आतुरतेने वाट बघत होतो ते आमच्या डॅडींची, कारण ना खूप दिवस झाले डॅडी आले नव्हते. आणि सानवीचं पण चाललं होतं आजोबांना बोलव ना गं, किती दिवस झाले ते आले नाही. बोलवलं तर रविवारी बोलव म्हणजे माझी गाठभेट होईल. आणि फायनली मी त्यांना जरा थोडंसं बोलले, म्हणले की येत जा जरा, ही पण नातवंडांकडे लक्ष द्या, आठवण येते त्यांना. तर तेव्हा ते आले, म्हणजे काही सामान घेऊन आले ते त्या निमित्ताने का होईना पण ते आले. हिंजवडीला जोरात झालाय पाऊस. आम्ही आलो दुपारचा पाऊस येत होता. हा ना, पहिलं ना डॅडी आमचे कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी नेहमी त्यांची चक्कर असायची. पण आता आहे ना हल्ली वयोमानाने म्हणा किंवा घरातल्या अजून जबाबदाऱ्यांमुळे त्यांना यायला एवढं जमत नाही. पण ते येऊन गेले ना एवढं समाधान वाटतं ना, आणि मुलांना पण खूप छान वाटतं. आणि एकतर शक्यतो आमच्या घरामध्ये एवढं कोणी पाहुणे रावळी येत नाही, त्याच्यामुळे. आणि माझ्या माहेरचे जरी आले ना तरी सुद्धा ते मुलांसाठीच येतात. तर त्याच्यामुळे येऊन गेल्यानंतर इतकं छान वाटतं ना, म्हणजे असं वेगळंच फिलिंग वाटतं आपल्या घरामध्ये नाही का, असं कोणतरी येऊन गेल्यानंतर. बघा, ते आले, थोडासा चहा वगैरे घेतला, मुलांना भेटले आणि लगेच गेले सुद्धा. हाय मैत्रिणींनो, हाय करा, हाय करा, हाय करा. अगस्त्य बघा काय खातोय. अगस्त्य खातोय मस्तपैकी थालीपीठ आणि मिओनीज. तर आता अगस्त्यचा ना एवढा प्रॉब्लेम चालू आहे सध्या, जे स्कूलला जातो आणि जो टिफिन दिलेला आहे तसा परत आणतो. तर जवळजवळ 2 ते 3 तास काही पोटात नसतं, तर इतका भुकेल्यासारखा करतो ना. आज तर तेच झाले. आज दिला होता मी त्याला मखाना टिफिनला, मखाना काही खाल्ला नाही त्याने. आणि त्याच्यानंतर त्याला एवढी भूक लागली, घरी येईपर्यंत एवढी चिडचिड केली, त्या चिडचिडीमध्ये झोपून गेला. आणि आता उठल्यावर पण त्याची अशी त्या भुकेने चिडचिड झाली. म्हणजे एक तर भूक लागलेली कळत नाही, टिफिन खायचं कळत नाही, आणि हाताने तर खायची बोंबच आहे. तर त्याच्यामुळे आता सगळाच प्रॉब्लेम झाला आहे अगस्त्यच्या. शाळेला जाताना आणि येताना. नीट ताट बस. बाय, तू का खात नाही सांग? का नाही खात हाताने सांग? सांडतं. मग सांडलं तर परत येतं ना उचलता. तर तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा बरं का. याला जरा ना कसं वठणीवर आणू, कसं हाताने खायला घालू, कसं टिफिन संपवू याचा, जरा आमच्या बाळाला जरा सांगा तुम्ही, आहे ना बेबी. तर आता बघू याला ना जरा असं ओरडलं तरी रडतो, काय करायचं काही कळत नाही. हाताने खा, बघू हाताने कसं खातो. एक घास खाऊन दाखव.
दाखव 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 पटकन. खा 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 खा. खूप अवघड आहे लहान मुलांचं. आणि स्कूलमध्ये एवढं टिफिन म्हणजे संपवून पण घेत नाही मुलांकडनं. खरं खायला घातलं पाहिजे मुलांना नाही का मावशींनी वगैरे, की खा टिफिन संपवा. पण तसं काही एवढं कोण लक्ष देत नाही. आणि ही मुलं कसं एक घास 1 तास खात बसणार. मग आता ह्यांना कोण एवढा वेळ खाण्यातच सगळा त्यांचा टाईम जाईल. 2 तास जे आहेत शाळेचे ते खाण्यामध्येच जातील. तर त्याच्यामुळे टिफिन संपवा अथवा न संपवा, टाईम झाला की टीचर टिफिन बंद करून टाकतात. मग त्याच्यामुळे ह्या अशी जी आमची स्लो मुलं आहेत ती मागे राहतात. टिफिन खाऊन होत नाही. आमच्या इथे ना रोज संध्याकाळी हे असं शेड्यूल असतं बघा. म्हणजे एका बाजूला ना सानवीचा अभ्यास चालू असतो आणि एका बाजूला अगस्त्यचं खाणं पिणं सगळं चालू असतं. कारण ना अगस्त्यला खायला खूप वेळ लागतो आणि तेवढ्या वेळामध्ये ना सानवीचा नेमका अभ्यास राहून जातो. आणि माझी संध्याकाळची बघा स्वयंपाकाची घाई असते एका बाजूला तिच्या अभ्यासाची घाई असते. तर कधी कधी आहे ना ती तिच्या पप्पांची हेल्प घ्यायला जाते. पण तिचे पप्पा आहे ना अशी कम्प्लिटली हेल्प करत नाही कुठल्याही अभ्यासामध्ये. जर ती एखादी कुठलीही गोष्ट विचारायला गेली तर तिला स्वतः करायला लावतात ते आणि गाईड करतात की हे असं करायचं आहे. आणि माझी शिकवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर त्याच्यामुळे ती माझ्याकडेच येत असते शक्यतो. कारण मी स्वतः करून दाखवते. तर त्याच्यामुळे तिला जरा ते बरं पडतं. तर असो अगस्त्य बरोबर आहे ना मी सुद्धा आधीमध्ये असं थोडं छोटा मोठा घास खात असते. त्याचं ते हे फेवरेट कार्टून आहे पिकू आणि टुकी. तुमची पण मुलं जर ह्या एजमध्ये असेल ना तर नक्की दाखवा. हे कार्टून ना खूप छान आहे. म्हणजे जसं आपलं पेपा पिग आहे ना त्या टाईपमध्येच हे कार्टून आहे. पण आपलं पूर्ण मराठी कल्चर याच्यामध्ये आहे. आणि त्याचं त्या कार्टूनमध्ये ना खूप लहान मुलांना असं म्हणजे चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी शिकवल्या जातात. तर असो बघा आता शाळा चालू झालेली आहे आणि ना मुलांना नाश्त्याचे सकाळी म्हणजे जो शॉर्ट टिफिन असतो ना त्याच्यामध्ये ना मी वेगवेगळे पदार्थ तयार करून देत असते. तर ही वेळ आहे ना सकाळची आहे 5-5:30ची. तर त्याच्यामुळे मी शूटिंग कुठल्याही प्रकारचं केलं नाही. मी ना झटपट घरी ढोकळा बनवला होता. आदल्या रात्री थोडीशी तयारी वगैरे करून ठेवली होती. म्हणजे शोधाशोध करून ठेवली होती की बेसन पीठ कुठे इनो कुठे आणि सगळं वरती काढून ठेवलं होतं. आणि सकाळी सकाळी बघा मी ढोकळा केलेला आहे मुलांच्या टिफिनला. इथं सानवीचा डब्बा भरत आहे. आणि देताना ना मला थोडेसे 2-3 पीस जास्तच द्यावे लागतात. कारण ना मुली सुद्धा मागतात ना म्हणजे इतर डब्यामध्ये हात घालून घेतात किंवा मागतात. तर त्याच्यामुळे ना सानवीचं जेवढं खाणं आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 2-3चे पीस मी नेहमी देत असते. कारण ग्रुपमध्ये जेवायला वगैरे बसतात. आणि आता अगस्त्य सुद्धा जातो ना तर त्याच्यामुळे त्याला सुद्धा मी अशाच प्रकारे छान अशी मेनू देत असते करून. आणि बघा मला ना 2-3 दिवसापूर्वी खूप बरं नव्हतं. म्हणजे ना माझं पोट अचानक बिघडलं. काय माहिती पावसाळी वातावरणामध्ये पाणी वगैरे खराब आलं की काय. पण ना सानवी जाणती बरं का. कधी कधी ना तिला सुद्धा कळतं की मम्माला बरं नाहीये तर ना मदत करू लागते बिचारी. तर ना गवार निवडत बसली होती तर म्हाताऱ्यासारखी मस्तपैकी पाय वगैरे हे करून मला खूप कौतुक वाटलं. मदत करते ती तिची इच्छा असते. काही गोष्टी तिला जमत नाहीत पण तिच्या मनातून आहे ना तिला खूप प्रेम आहे माझ्याबद्दल. तर असो सानवी ना आपली खूप ऑलराऊंडर आहे बरं का. म्हणजे नुसता अभ्यास की अभ्यास करत नाही तर तिला आहे ना बाकीच्या सुद्धा बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये मी भाग घ्यायला लावत असते. कारण तिचा ICSE बोर्ड आहे आणि शाळा पण खूप स्ट्रिक्ट आहे कॉन्व्हेंट असल्यामुळे. तर त्याच्यामुळे ना अभ्यासावर खूप फोकस असतो तिचा घरी पण ना इतर सुद्धा ऍक्टिव्हिटीजमध्ये तिने भाग घेतलाच पाहिजे शिकलं पाहिजे तिने असं मला तरी वाटतं. तर त्याच्यामुळे ह्या वीकमध्ये ना तिच्या बऱ्याचशा छान अशा ऍक्टिव्हिटीज झाल्या. जसं की जे नाट्यसंस्कारचा बघा तिने उन्हाळ्यामध्ये शिबिर तिने अटेंड केलं होतं ना तर त्याचा रिझल्ट होता. तर मी ना तिला घेऊन एवढ्या लांब गेले होते बघा कर्वे रोडला. अर्ध्या रस्त्यामध्ये मी गाडीवर गेले अर्ध्या रस्त्यामध्ये रिक्षाने गेले आणि हे कर्वे रोडलाच गेल्यानंतर तिला छान असं तिथं सर्टिफिकेट रिझल्ट वगैरे मिळाला. तर ती जी प्रथम परीक्षा असते ना ती तिथं पास झालेली आहे नाट्य संस्काराची. आणि त्याच्यानंतर ना ती ड्रॉइंग क्लासला जाते. तर ड्रॉइंग क्लास थ्रू ना एक्झिबिशन होतं. तर त्या एक्झिबिशन मध्ये सुद्धा तिची चित्र आली होती प्रदर्शित झाली होती. तर ती सुद्धा आम्ही बघायला गेलो होतो. तर खूप छान छान चित्र आहे पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवेलच. आज आम्ही कुठे आलोय माहितीये का तुम्हाला. हे बघा यशवंतरावच म्हणते विठ्ठल तुपे सभागृह. आणि इथे मी अगस्त्य सानवी आणि सानवीचे पप्पा आलेले आहे. आणि आज आम्ही इथे जाणार आहे. आणि त्याचं खास कारण आहे ते म्हणजे सानवीचं ना ड्रॉइंगचं एक्झिबिशन इथं आहे तिच्या क्लासचं. तर कालपासून मी तिच्यासोबतच फिरते आहे. काही ना काहीतरी तिच्या ॲक्टिव्हिटीजचे रिझल्ट आणायला काल गेले होते. आज इथं आलेली आहे. तर चला आज बघूयात हे सभागृह कसं आहे. मला बघायचं होतं कारण इथे ना खूप छान छान नाटक वगैरे असतात. आणि आमच्या हडपसरमधलं ना हे नवीन झालेलं सभागृह आहे. किती मस्त आहे बघा. तर चला आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे काय आहे. आणि सानवीचे पेंटिंग्स पण दाखवते तुम्हाला. तर चला आतमध्ये आमच्यासोबत.
आमच्या हडपसरमध्ये ना हे विठ्ठलराव तुपे सभागृह आहे आणि इथे ना नाटक खूप प्रदर्शित होतात, नाटकं पण छान छान असतात आणि इथे ना असा हॉल पण आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे कलादालन आहे. तर इथे त्यांच्या क्लासचं जे एक्झिबिशन आहे ना ते लावण्यात आलं होतं. तर प्रत्येक स्टुडंटकडून म्हणजे ज्यांना इच्छा आहे एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करायची तर प्रत्येक स्टुडंटकडून काही चित्र वगैरे काढून घेण्यात आली होती. आणि ना मला आशा नव्हती की सान्वी इतकी छान चित्र काढेल आणि आशा नव्हती म्हणण्यापेक्षा ना तिला बघा लहानपणापासून ती छान ड्रॉइंग वगैरे तर करते. आणि जी आपली शाळा असतात, कॉलेज असतं किंवा पुढे जाऊन समजा त्यांनी जे काही हायर एज्युकेशन घेईल तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी स्केच किंवा ड्रॉइंग हे सुद्धा खूप उपयोगाला पडतं आणि तिला आवड सुद्धा आहे लहानपणापासून अगदी. तर त्याच्यामुळे तिला ना ड्रॉइंग क्लास लावलेला होता आणि असं जे काही एक्झिबिशन वगैरे आहे तर त्याच्यामध्ये ती कशा प्रकारे म्हणजे प्रेझेंट करेल मला काहीच आयडिया नव्हती, कारण फर्स्ट टाइम ती घेणार होती पार्टिसिपेट. पण खरंच म्हणजे जो आपला गुरु असतो की आपण एखाद्या गोष्टीचा आपण प्रॉपर असा जो क्लास लावतो ना तर त्याच्या थ्रू ह्यांना ना योग्य मार्गदर्शन मिळतं. तर मी तुम्हाला पण सगळ्यांना सजेस्ट करेल की तुमची सुद्धा जर लहान मुलं एखादी स्किल जर छान असेल ना त्यांच्यामध्ये तर तुम्ही नक्की असं प्रॉपर एखाद्या क्लासमध्ये त्यांना टाका जिथून त्यांना ना योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळेल. सान्वीचं चित्र इथं बघू शकता तुम्ही. कुठलं आहे सान्वी? क्लेवाले चित्र. मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. क्लेवाले चित्र आहे तिचं. अजून 2-3 किती चित्र आहेत टोटल तुझी? 5 चित्र आहेत टोटल तिची. तर ते एक दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेरा. तर आहे ना मला सुद्धा म्हणजे स्कूल लाईफमध्ये असताना ड्रॉइंगची पेंटिंगची खूप आवड होती. पण आपल्या वेळेला ह्या अशा सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हॉबी क्लासेस अवेलेबल नव्हते बघा. म्हणजे जास्तीत जास्त ट्युशन्स बस एवढेच अवेलेबल होते, ते पण स्कूलचे जे काही सब्जेक्ट आहे त्याचेच. पण ड्रॉइंगचा वेगळा, सिंगिंगचा वेगळा अशा प्रकारचे क्लासेस आपल्या एरियात तरी म्हणजे अवेलेबल नव्हते. मेन पुणे सिटीमध्ये वगैरे असतील पण इथे तरी तसे अवेलेबल नव्हते. तर त्याच्यामुळे ना तो स्कोप मिळाला नाही कुठेतरी. आणि माझे जे चित्रकलेचे सर होते माझ्या शाळेमध्ये तर त्यांनी ना मला खूप मोटिवेट केलं आणि माझ्याकडून ना ते प्रिलिमिनरी एक्झाम वगैरे करून घेतल्या. जास्त म्हणजे एकच दिली मला वाटतं मी. पण ना तो जो एक्सपिरियन्स होता ना तो खूप छान होता. म्हणजे मला अजून पण आठवतं की कशा प्रकारे त्यांनी माझे क्लासेस घेतले, कशा प्रकारे मी दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन एक्झाम्स दिल्या. पण तो जो स्कोप आहे ना तो मला नाही मिळाला. आणि नंतर आता आपल्या जबाबदाऱ्यांमुळे आपला सराव सुद्धा सुटतो. तर माझं सुद्धा तसं झालं. आता ड्रॉइंग वगैरे मी काही करत नाही पण ना मला आवड आहे. आणि इथे ना जेवढी खूप सुंदर सुंदर चित्र तुम्ही बघू शकत असाल, इतकं बारीक काम केलेलं आहे ना. आणि ह्यांच्या क्लासमध्ये नुसती छोटी मुलंच नाहीयेत तर मोठ्या मोठ्या बायका पण आहेत बरं का. म्हणजे हाऊस वुमन सुद्धा आहेत आणि म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या सुद्धा बायका इथे येऊन त्यांची जी कला आहे ना ती जोपासतात. तर मला त्या बायकांना कधीतरी बघितलं ना असं वाटतं आपण चूल आणि मुली याच्यामध्ये अडकून पडलोय का काय. आपल्या आवडी कुठेतरी आहे ना आपण बाजूला ठेवलेल्या आहेत. म्हणजे जसं की मला आता बघा डान्सची आवड आहे, मला कथ्थक शिकायची खूप इच्छा आहे आणि मला ते पूर्ण करायचंय. कथ्थक, स्विमिंग, ड्रॉइंग, सिंगिंग ह्या ज्या माझ्या आवडी आहेत ना या मी अक्षरशः टोटली बाजूला ठेवलेल्या आहेत. कारण आहे ना आता सध्याचं जे आपलं रुटीन आहे ते पूर्ण मुलांभोवती पॅक असल्यामुळे ना कुठल्याच गोष्टीला वाव मिळत नाही. तर माझं जे स्वप्न आहे ना ते मी माझ्या मुलांद्वारे पूर्ण करायचा प्रयत्न करते. पण नाही, फक्त मुलांपुरतं जगणं महत्वाचं नाहीये, तर आपल्यासाठी सुद्धा जगणं कुठेतरी इम्पॉर्टंट आहे. राग असते थोडासा मोठा व्हायची मी वाट बघतीये. तो मोठा झाला ना माझ्या ज्या हॉबीज आहेत मी त्या सगळ्या पूर्ण करणार आहे. मी नाही म्हणजे थांबणार, कारण मग ती मला आयुष्यभराची रुकरुक लागून राहील जेव्हा मी म्हातारी होईल तेव्हा, की का नाही मी शिकले, का नाही मी माझी ती आवड जोपासली. आणि ना आपल्या बायकांचं तेच असतं बरं का, आपण योग्य वेळेची वाट बघत बसतो. हा मुलं मोठी होऊ दे मग आपण करू, मग नंतर मुलं मोठी होतात मग अजून काही जबाबदाऱ्या येतात त्या झाल्या की मग आपण करू. असं करता करता आपल्याला योग्य वेळ कधीच येत नाही. तर मला असं वाटतं आपण जेव्हा ठरवतो ना तीच योग्य वेळ असते आणि आपण बायकांनी ना ती ठरवली पाहिजे. जी काही हातामध्ये आत्ताचा जो प्रेझेंट टाइम आहे ना तीच योग्य वेळ आहे असं ठरवायचं आणि जी काही आपली आवड आहे, कला आहे ती जोपासायला सुरुवात करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. खूप छान छान पेंटिंग्स आहेत इथे बघू शकता तुम्ही. सगळं म्हणजे बारक्या बारक्या मुलांनी काढलेलं आहे. अगस्तीचं बघा काय चाललंय, नुसती पळापळी चाललेली आहे. चला, सान्वीला ट्रॉफी भेटली वाटतं. टीचर काहीतरी बोलवलंय टीचरने तिला. चला टीचरकडे जाऊया तिच्या. खूप छान आहे. सर्वात मला आवडलेलं ना एक बुद्धाचं पेंटिंग आहे ते दाखवते तुम्हाला. कुठे टीचर कुठे बाळा.
आणि हो एक सांगते मी तुम्हाला, बघा तुमच्या मुलांना जर तुम्हाला काहीतरी बनवायचं आहे म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त, तर ना कष्ट आपल्यालाच घ्यावे लागतात, आपल्यालाच त्यांच्यासाठी पळावं लागतं, त्यांना घेऊन इकडं तिकडे जाऊन पळावं लागतं. कारण आता बघा सान्वीला मला ज्या काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकवाव्या लागतात ना, तर त्याच्यासाठी मी स्वतः गाडी घेऊन तिच्या मागे पळत असते. मग मी त्याच्यासाठी वेळ बघत नाही, काळ बघत नाही. तर मुलांसाठी जर आपल्याला त्यांना जर काहीतरी घडवायचं असेल ना, तर आपल्या पालकांना स्वतःला कष्ट घेणं महत्वाचं आहे. तर असं बघा खूप दिवसात आज व्हिडिओ आलेला आहे, मला पण खूप छान वाटलं. आय होप सो तुम्हाला पण आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो. बाय बाय.